160 मीटर लांबीची दोरी 9 ठिकाणी समान अंतरावर कापली तर 3 तुकड्यांची लांबी किती? दोरीची लांबी आहे 160 मीटर आणि ही दोरी 9 ठिकाणी समान अंतरावर कापली तर 3 तुकड्याची लांबी किती असेल असं आपल्याला विचारलं आहे। जर एखादी दोरी 1 ठिकाणी समान अंतरावर कापली तर त्या दोरीचे किती भाग होतात? 1 आणि 2, 2 समान भाग होतात। जर 2 ठिकाणी समान अंतरावर कापली तर किती समान भाग होतील? 1 2 3, म्हणजे 1 ठिकाणी समान अंतरावर कापली तर 2 भाग होतात। 2 ठिकाणी समान अंतरावर एखादी दोरी कापली तर 3 भाग होतात। मग जर 9 ठिकाणी एखादी दोरी समान अंतरावर कापली तर किती समान भाग होतील? या 9 मध्ये 1 मिळवायचा, 10 समान भाग होतील। मग या 160 ला 10 ने भाग द्यायचा, शून्याला शून्य गेला, उत्तर आलं 16 मीटर। आता हे 16 मीटर म्हणजे त्या दोरीच्या एका तुकड्याची लांबी आणि आपल्याला इथं 3 तुकड्याची लांबी विचारली आहे, म्हणून 16 गुणिले 3 बरोबर 16 त्रिक 48। तर दोरीच्या 3 तुकड्याची लांबी किती मीटर असेल? 48 मीटर। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे।